हिंदू धर्मातील वर्षातील सर्व एकादशींना महत्त्व आहे. पण आपल्या बरीच लोक महाराष्ट्र किंवा बाहेरची लोक आपल्या वर्षातून येणाऱ्या 2 एकादशी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी याचं बहुतेक करून व्रत करतात. पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात आणि त्याचे व्रत करणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला पितृचा त्रास असेल तर तुम्हाला या एकादशीच्या दिवशी जर उपवास ठेवता नाही आला, उपवास ठेवला तर सगळ्यात उत्तम. जर उपवास नाही ठेवता आला तर तुम्ही निदान त्या दिवशी मांसाहार किंवा कांदा लसूण याचं सेवन तरी करू नये आणि त्या दिवशी शाकाहारी भोजन करावं आणि त्या दिवशी असणारी निदान व्रतकथा तरी ऐकावी जर तुम्हाला पितृचा त्रास असेल तर. आणि तसेच फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात आणि काही ठिकाणी रंगभरी एकादशी असेही देखील म्हणतात. आणि ही कथा हिंदू धर्माशी संबंधित प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. आणि नावाप्रमाणेच आमलकी एकादशीचा संबंध आवळा या फळाशी आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसोबत आवळ्याच्या झाडाची देखील पूजा केली जाते. असे मानले जाते की आवळा वृक्ष भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या एकादशीला आवळा एकादशी किंवा आमलकी एकादशी किंवा आमली ग्यारस असे देखील म्हणतात. मान्यतेनुसार आवळा वृक्षाची उत्पत्ती भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्याशी संबंधित आहे. त्याचा प्रत्येक भागात विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते. आमलकी एकादशी दिवशी जे लोक आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूची पूजा करतात त्यांना विशेष लाभ होतो. तसेच त्याच्यामागे एक पौराणिक कथा आहे ती आपण जाणून घेऊ. तर ती कथा अशी आहे की एकदा ब्रह्मदेवाने स्वतःला जाणून घेण्यासाठी परब्रह्माची तपश्चर्या सुरू केली. त्याला जाणून घ्यायचं की आपलं नक्की अस्तित्व काय आहे आणि आपलं जन्माचं रहस्य काय आहे, आपल्या जन्मामागे कोणतं कार्य आहे हे जाणून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने एकदा तपश्चर्या सुरू केली. आणि त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांना पाहून ब्रह्माजी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्रह्माजींचे अश्रू नारायणाच्या पायावर पडत होते. असे म्हणतात की नारायणाच्या पाया पडल्यानंतर प्रत्येक अश्रू आवळ्यामध्ये रूपांतरित होत होता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एकादशी तिथी होती. त्या श्रीहरी म्हणाले, आजपासून हे झाड आणि त्याचे फळ हे माझे रूप मानले जाईल आणि हा दिवस आमलकी एकादशी म्हणून ओळखला जाईल. जो भक्त या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची यथायोग्य पूजा करेल त्याला माझ्या पूजेप्रमाणेच फळ मिळेल. त्याच्या सर्व पापांची क्षमा होईल आणि त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होईल. तर ही होती आमलकी एकादशीची कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.